हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली. परबांकडून देसाईंचा गद्दार उल्लेख तर देसाईंची परबांवर खालच्या पातळीवर टीका. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, खुद्द दिली जाहीर कबुली. नोटिशीला उत्तर देणार असल्याचीही माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती. कारण गुलदस्त्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि मवियानं एकत्र येणं गरजेचं नाही, संजय राऊतांचं विधान. दोन्ही भावंडांनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार. जिथे विराट मोर्चा निघाला होता त्या मीरा रोडमध्ये कुठली घोषणा करणार याकडे लक्ष. महाराष्ट्राबद्दल बरळणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर. उच्चभ्रू खार परिसरात दुबेंचा 1680 चौरस फुटांचा फ्लॅट. देहू रोड वगळता राज्यातील सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरणाला तत्वतः मान्यता. राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार. पटक पटक कर मारेंगे या वक्तव्यावर ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम. महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो म्हणत घुमजाव. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण. माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव समोर. मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे आणि काँग्रेसचे माजी आमदार संजय जगतापही भाजपच्या वाटेवर. नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची सूत्रांची माहिती. आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. सरकार बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार. हरकती सूचनांनंतर सरकारनं विधेयकात केले 3 महत्त्वाचे बदल. संयुक्त समितीचा अहवाल माधाच्या हाती. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर. भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची घोषणा. दक्षिण मुंबईतल्या पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शिंदे दिल्लीत तर अजितदादा विधान भवनात असल्यानं लोकार्पणाला अनुपस्थिती. अभिनेते प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती, विजय देवरकोंडा, श्रीमुखी, लक्ष्मी मांचूसह 29 अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात कारवाई. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला 1,10,00,000चं 87 किलो चांदीचं महाद्वार अर्पण. अहिल्यानगरातील भाविकाकडून महाद्वाराचं दान. शिर्डी, शेगाव, अक्कलकोट, नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच भाविकांची गर्दी. नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 3 वाजता